रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीला विश्वस्त मंडळ, उत्सव कमिटीचे सदस्य तसंच किल्लेकर, पेटकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाला दिनांक 4 मार्च रोजी फाग पंचमीला सुरुवात होणार आहे। दिनांक 5 मार्च रोजी षष्ठीच्या दिवशी सकाळी 8 वाजता देवीला रूपे चढवण्याचा कार्यक्रम होईल। त्यानंतर 11 वाजता निशाणकाठी उभी करण्यात येईल। त्यानंतर दुपारी ठीक 2:30 वाजता मंदिरात गाऱ्हाणं घालून देवी गाव भेटीसाठी निघेल। दिनांक 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी श्री भगवती देवी दुपारी ठीक 2:30 वाजता वाजत गाजत झाडगाव शेरेनाका येथे श्री पारसमल जसराजजी बोहरा यांच्या घरी जाईल आणि तिथून 3 वाजता होळी तोडून ती परत निघेल। यावेळी होळी सायंकाळी 6 वाजता पेटकर यांच्या ताब्यात देण्यात येईल। त्यानंतर पेटकर ती होळी 8 वाजता हनुमानवाडी किल्लेकर यांच्या ताब्यात देतील। नंतर हनुमानवाडी 9 वाजता भागेश्वर मंदिर येथील राजवाडी यांच्या ताब्यात देतील। त्यानंतर ती होळी मंदिरामध्ये किल्ल्यावर 10 वाजता येईल आणि 12 वाजता होम केला जाणार आहे। दिनांक 14 मार्च रोजी धुलीवंदन या दिवशी श्री भगवती देवी मंदिरातून 3 वाजता धुळवडीसाठी निघेल। 19 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी श्री भगवती देवी सायंकाळी 5 वाजता रंग उडवण्यासाठी बाहेर पडेल आणि रात्री 12 वाजता किल्ल्याच्या तटाभोवती प्रदक्षिणा घालेल। त्यानंतर देवीचा गोंधळ कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप झाल्यानंतर या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। तरी सर्व गावकरी मंडळींनी, भाविकांनी श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाला आवर्जून सहभागी व्हावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री देवी भगवती पब्लिक ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे।